सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज रात्रीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे। अवघ्या येत्या काही तासांमध्ये आपल्याला राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, जाणून घेऊयात हे भाग कोणते असतील, कोणत्या भागांना हवामान खात्याने देखील पावसाचा इशारा दिलेला आहे। मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। लवकरच महाराष्ट्रात चांगल्या पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे आणि उद्यापासून तर राज्यात सर्वत्र आपल्याला मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। उद्यापासून पुढील 3 ते 4 दिवस राज्यात जोरदार पावसाचे असतील। मात्र आज रात्री देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, आज रात्रीला आपल्याला सर्वाधिक मोठा जो पाऊस असेल तो फलटण, लोणंद, बारामती, इंदापूर, लासुरे, तसेच जेजुरी, दौंड, कडेगाव, कर्जत, करमाळा, तसेच श्रीगोंदा, त्यासोबतच इकडे बघितले असता शिरूर, कोंटेपाल, कडा, त्यासोबतच जामखेड, पाटोदा, कर्जत, करमाळा आणि इकडे मराठवाड्यात देखील तसेच पुण्याच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर अहिल्यानगर, पारनेर, कुठेपाळ, तसेच कडा, त्यासोबतच इकडे घोडेगावच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। तसेच मित्रांनो, कोकण पट्ट्यात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्री मध्यरात्रीला ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे। 2 ते 3 दिवस राज्यात उद्यापासून मोठा पाऊस होईल। यामध्ये आपल्याला मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात देखील हा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच आज रात्री मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल। तर काही भागात वादळी वारा देखील सुटलेला असेल। या दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस मराठवाड्याच्या देखील काही भागात भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मात्र उद्यापासून मराठवाड्यात देखील उद्या दुपारी आणि रात्री दरम्यान मोठा पाऊस होईल। तर मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर महाराष्ट्रातील पावसाची उघाड आता लवकरच संपणार आहे। येत्या काही तासात राज्यात पावसाचे आगमन होणार आहे। मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला सायंकाळी आणि रात्री दरम्यान अचानक वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल। ढगाळ वातावरणासह बहुतांश भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल। तसेच उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच इतरही या आसपासच्या परिसरांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री होईल। तर उद्या जोरदार वाऱ्यासह पाऊस उत्तर महाराष्ट्रात देखील झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भाचा जो भाग आहे, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या परिसरामध्ये येत्या 12 तासांच्या आत आपल्याला पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, उद्या आहे 21 जून रविवार। 21, 22 आणि 23 जून राज्यात अत्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला संपूर्ण कोकणपट्टा, त्यासोबतच इकडे मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र सर्वत्र मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल। 21, 22 आणि 23 जून रोजी राज्यात आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। या दरम्यान हवामान खात्याने देखील राज्यात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट दिलेले आहेत। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।